संभाजीनगरमध्ये झेडपी सदस्यांना फोडण्याचा प्रयत्न झालाय। मंत्री अतुल सावेंनी सदस्यांना पैशांचं आमिष दिलं। अंबादास दानवेंनी अतुल सावेंवर गंभीर आरोप केलाय। सदस्यांना 1.5 कोटींची ऑफर दिल्याचं देखील दानवे यांनी म्हटलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत भाजपनं घोडेबाजार सुरू केल्याचा आरोप दानवेंनी केलाय। शिवसेना युबीटीच्या निवडून आलेल्या सदस्यांना 1 ते 2 कोटी रुपये देण्याचं आमिष दाखवलं जातं असा दावा दानवेंनी केला। भाजपचे मंत्री अतुल सावे हे शिवसेना युबीटीच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं दानवेंनी सांगितलं। भाजप शिवसेनेकडे बहुमत असतानाही उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या सदस्यांवर डोळा का ठेवला जातो असा प्रश्नही निर्माण झालाय। इथं मंत्री त्यांचे एकच आहे, अतुल सावे। मला जे सदस्यांनी सांगितलेलं आहे माझ्या समक्ष, या सदस्यांना तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मोठ्या प्रमाणावर, म्हणजे मी तर सांगेल 1-1.5 कोटी रुपयाची ऑफर दिली जाते आणि या सदस्यांना आमच्यासोबत अशा प्रकारचे काही जणांना फोन आलेले आहेत। मी त्या सदस्यांची सुरक्षितता म्हणेल, नाही तर अन्य काही। आता जसं बघा, आमच्या एका महिलानं जिल्हा परिषद सदस्य उगाच काही नसताना तिच्यावर राईटची केस दाखल केली। महिला आहे, ती तिथं नव्हती, ती इथं संभाजीनगर तिच्या गावाकडे गुन्हा दाखल झाला। परंतु भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं प्रयत्न करते हे मी सांगू इच्छितो। माझ्याकडे याचे यथावकाश सगळे पुरावे आहेत, कोणाशी बोलले, काय बोलले, सगळे पुरावे आहेत।